शेगाव सोडून महाराज एकदा भटकंती करत पिंपळगावच्या शिवारात पोहोचले. तिथे एका निर्जन जंगलात महादेवाचे एक जुने मंदिर होते. महाराजांनी तिथे पद्मासन घातले आणि ते गाढ समाधीत मग्न झाले. दुपारची वेळ होती. गावातील गोपाळ आपली गुरे घेऊन तिथे पाणी पाजायला आले. मंदिरात जाताच त्यांना एक विलक्षण दृश्य दिसले. एक दिगंबर मूर्ती, डोळे मिटलेले आणि चेहऱ्यावर अफाट तेज. मुलांना नवल वाटले. ते आपापसात कुजबुजू लागले. कोणी म्हणाले, अरे, हे बाबा खूप दमलेले दिसतात म्हणून डोळे उघडत नाहीत. तर कोणी म्हणाले, त्यांना भूक लागली असेल का? एका मुलाने त्यांच्यासमोर भाकरीचा तुकडा ठेवला. त्यांना हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला, पण महाराज हलले नाहीत. एक मुलगा घाबरून म्हणाला, हा तर भूत असावा. पण लगेच दुसरा ओरडला, वेडा आहेस का? शंकराच्या पिंडीपाशी भूत कसे येईल? हे तर साक्षात देवच आहेत. त्या निष्पाप पोरांनी मनोभावे महाराजांची पूजा केली. कुणी फुले वाहिली तर कुणी कांदा भाकरीचा नैवेद्य दाखवला. भजनात ती मुलं इतकी दंग झाली की त्यांना घराची आठवणच राहिली नाही. दुसऱ्या दिवशी सारा गाव तिथे लोटला. महाराजांची ती अचल समाधी पाहून गावकरी थक्क झाले. त्यांना पालखीत बसवून मोठ्या थाटामाटात पिंपळगावला आणले गेले. जेव्हा गावकऱ्यांनी महाराजांसाठी कडक उपवास धरला, तेव्हा कुठे त्या माऊलीने आपले डोळे उघडले. असा हा पिंपळगावचा चमत्कार. भक्ती जिथे निर्मळ असते तिथे देव स्वतःहून प्रगट होतात. गण गण गणात बोते.